हाय नमस्कार, मी मोनाली गोसावी. मतलबी लोक असतात, आपले नातेवाईक असू द्या किंवा लोक असू द्या, ज्यांना आपण कधी ओळखत पण नाही ते लोक साथ देतात. खरं म्हणायची गोष्ट गेली तर हे माझे पण अनुभव आहेत. आणि काल मी जावेला फोन केला. आम्ही 6 जावा आहोत. तर मग 6मध्ये माझा 5 नंबर येतो आणि ज्या आमच्या 2 नंबरच्या ताई आहेत त्या ताईंचा फोन आला. ताई बोलू लागल्या की अगं, तुझ्या भाऊंना असं असं झालं वगैरे. मला पण रिलेटिव्हकडून माहिती पडलं की माझ्या भायांचं बायपासचं ऑपरेशन झालं. मग त्या रडू लागल्या. खूप म्हणजे खूप वाईट वाटलं मला की खरंच कोणी कोणाचं नसतं. ज्या लोकांना आपण कधी ओळखत पण नाही, ज्या वहिनींना आपण ओळखत पण नाही, ते वहिनी ते लोक आपल्याला मदत करतात, पण आपल्या रक्ताची लोक आपल्याला होत नसतात. हे त्यांचे अनुभव, हे माझे अनुभव. त्यांना म्हटलं रडू नका. आणि माझ्या चुलत जावेत त्या. मी एकुलती एकच आहे माझ्या घरातली. माझे मिस्टर एकटेच आहेत. बट माझं सांगायचा दृष्टिकोन एक की कोणी कोणाचं नसतं. ज्या लोकांना आपण कधी ओळखत पण नाही, ज्या ताईंना आपण कधी स्वप्नात पण बघितलेलं नसतं, ते आपल्याला मदत करतात, ते सोल्युशन देतात. भाऊंच्या ऑपरेशनला 4.5 लाख रुपये लागत होते, पण देवाच्या कृपेनं आयुष्यमान कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी आयुष्यमान काढून घ्या, आयुष्यमान कार्ड काढून घ्या. आणि आयुष्यमान कार्डमध्ये जेवढ्या पण सवलती आहेत त्या पण सवलती म्हणजे त्याचा जेवढे पण स्कीम आहेत दिलेल्या, त्या स्कीममध्ये आपण बसतो. फक्त छोटे मोठे जे आजार असतात ते बसत नाही, पण जे मोठे 4, 5, 3 लाख 10 लाख जो खर्च येणारा असतो तो खर्च फ्रीमध्ये होतो. माझ्या भायांचं पण तसंच झालं, म्हणजे माझे जेठ. तर मग त्यांचं तसं झालं. 4.5 लाख